मी पूर्वा दिलीप पिंपलकर जिल्हा परिषद आदर्श शाळा विरसे इयत्ता 6वी मध्ये शिकते। भारत मातेच्या हुशार शास्त्रज्ञाने केली देशाची उंच मान। भारत मातेच्या हुशार शास्त्रज्ञाने केली देशाची उंच मान। अमाप फुल्या शौर्याने जगात ठेवली अमर शान। अमाप फुल्या शौर्याने जगात ठेवली अमर शान। खरंच मित्रांनो, आपल्या सर्व या देशातील मुलींना अभिमान वाटावा असंचे कर्तृत्व आहे अशा भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ सन्माननीय कमला सोहनी यांच्याबद्दल मी आज बोलणार आहे। सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजन प्रशालेचे प्राचार्य मार्गदर्शक परीक्षक व स्पर्धक 1939 मध्ये रसायनशास्त्रात PhD मिळवणारी भारतीय पहिली महिला म्हणून जिचे गौरव करण्यात आला। त्या थोर शास्त्रज्ञांचे जन्म महाराष्ट्रातील पंढरपूर येथे 16 जुलै 1911 साली झाले। आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या आहार तज्ञ व रसायनशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे। मुलींचा संघर्ष हा जन्मापासून सुरू होते। शिक्षण घेणे, नोकरी करणे, घर छान ठेवणे, सर्वांना हवेविषयी वाटणे या अपेक्षेच्या ओझ्याखाली महिलांना अनेक अडचणी असतात। कमला सोहनी यांच्या साऱ्या अडचणींना सामना देऊन आपले ध्येय गाठले व ज्यांना डॉक्टर C.V. रामन यांच्या ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी प्रवेश नाकारला त्या शिक्षण संस्थेच्या डायरेक्टर झाल्या। त्याशिवाय जगप्रसिद्धी कॅम्ब्रिज विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून कार्य करायची संधी त्यांना मिळाली। कमला सोहनी यांनी रसायनशास्त्रात PhD मिळवल्यावर त्यांना अमेरिकेत बऱ्याच कंपन्यांनी कामासाठी आमंत्रित केले, परंतु त्यांनी तसे न करता भारतातच संशोधन कार्य केले आणि मुंबई येथे विज्ञान इन्स्टिट्यूटमध्ये नीरा या पेयावर संशोधन करून त्यातील पोषक द्रव्य, व्हिटॅमिन व लोह हे शोधून त्यावर सिद्धांत मांडला। नीरा हे गर्भवती महिला व लहान बाळ यांच्या तब्येतीसाठी गरजेचे आहे। नीराचे संशोधन झाल्यावर दुधावरही संशोधन केले। कमी वेळात दुधाचे दही होणे या शोधासाठी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले। विज्ञान क्षेत्रातील विविध पुरस्कार त्यांना मिळाले। अशा या थोर महिला शास्त्रज्ञांचे विधान 7 सप्टेंबर 1997 साली झाले। शेवटी जाता जाता एवढेच म्हणते लाडक्या आपल्या शास्त्रज्ञांची झाली अमर गाथा कीर्ती। लाडक्या आपल्या शास्त्रज्ञांची झाली अमर गाथा कीर्ती। प्रणाम आपुला तिजला करूया आठवू त्यांची अमर स्मृती। प्रणाम आपुला तिजला करूया आठवू त्यांची अमर स्मृती। मला या स्पर्धेत आयोजकांनी माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली। आपल्या सर्वांचे व माझे विचार आपण शांतपणे श्रवण केले याबद्दल सर्वांचे हार्दिक